पासून सज्ज होऊन अजून तत्त्वज्ञ सुरू झालेलं नाहीये. कारण काय म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली जाते. काय जरा माहिती हद्द निश्चिती झालेली नाही तर म्हणजे आपल्याला नाहीये. मी या बाबतीत डीजी मोदयांशी मी बोलतो आणि आपल्याला माहिती आवडतो. आपण नाही बोलू पाण्याचा विषय आला होता 2014-15 मंजूर झाला होता. आज 2026 सुरू आहे. तो कमाले डॅम साठी शासनाचा भरपूर पैसा खर्च झाला आणि त्या कमाल डॅम बांधण्यासाठी आदिवासींच्या जमिनी देखील अटमाट झाल्या. त्या आदिवासींना एक्सरे प्लॉट मिळाले होते त्याच्यावरती ते कसून जात होते. परंतु आज 2026 आलेला आहे तरी त्या आदिवासींना त्या जमिनी मिळालेल्या नाहीये. वारंवार शासन दरबारी अर्ज विनंती बैठकीला म्हणजे विनंती देखील केल्या तरी वादी कोणी दिसत नाही. तर त्याच्यावरती जर आपलं काय मत राहायचं हे बघा पाण्याचा प्रश्न सुटला तर पंचक्रोशीतील म्हणजे पालघर नगर परिषद असेल आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचा देखील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कमारिया डॅमच्या बाबतीत संजय पाटील नेहमीच माझ्याकडे विषय काढतो आणि आपण पण माझ्याकडे विषय काढला होता. मागे मी ज्याला सफाऱ्याला गेलो तेव्हा तुम्ही भेटलात मला. तर त्या बाबतीमध्ये मी लगेच माहिती मागवतो आणि तो का थांबला ते पण बघू. पालघर जिल्ह्यातून जातो त्याच्याकरता एक स्वतंत्र चर्चासत्र आपण ठेवू. सगळे पत्रकार बांधव त्या सर्व अथॉरिटीचे अधिकारी ज्याच्यामध्ये मीरा भाईंदर तुमच्या वसई विरारचे आयुक्त पण राहतील तिथले पोलीसचे ऍडिशनल सीपी पण असतील इकडचे एसपी कलेक्टर आणि जे कनेक्टेड अधिकारी आहेत त्या सर्वांचं एक आपण 3 तासाची बैठक करू. किती ह्या हायवेवर कारण या हायवे विषयी मला सुद्धा तितकंच आय एम ऑल्सो कन्सर्न. कारण प्रत्येक वेळेला येताना त्या ठिकाणी जर का दक्षता नाही घेतली तर हायवे 50% जामच असतो. ऐकला का. तर हे जाम होणारी बाब ही एकदा चर्चेला आली पाहिजे आणि साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याकरता आपण एक बैठक घेऊ. ओके चला. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाची 3री टर्म आणि त्या 3ऱ्या टर्म मधले 2 वर्ष म्हणजे एकूण 12 वर्षाची वाटचाल त्यांनी केली आणि आजवरच्या भारताच्या पंतप्रधान म्हणून जे भूतपूर्व पंतप्रधान झाले त्यांच्यापेक्षा अधिक कालखंड त्यांची देशाच्या सेवेमध्ये वाटचाल सुरू राहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील 12 वर्ष विश्वास विकास आणि विकसित भारताची वाटचाल याच्यात ऐतिहासिक नेतृत्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3 कार्यकाळामध्ये देशाचे नेतृत्व करत सर्वाधिक काल पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडलेला आहे. पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवसाचा कार्यकाळ हा भारतीय राजकारणातील महत्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिला जात आहे. या कालखंडाकडे सुशासन सातत्य विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनविश्वासाचा कालखंड म्हणून पाहिले जात आहे. 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकांमधून नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला समर्थन दिलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA आज 22 राज्यामध्ये जनतेची सेवा करीत आहे. मोदीजींनी म्हटल्याप्रमाणे सबका साथ सबका विकास ते सबका विश्वास सबका प्रयास या संकल्पनेतून देश प्रगती करीत आहे. गरीब शेतकरी युवा महिला शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा भर देण्यात आला. लाभार्थी केंद्रित योजनाद्वारे सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात आली आहे. सुमारे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आलेले. 3ऱ्या कालखंडातील पहिल्या निर्णयामध्ये PM किसान सन्मान निधीला प्राधान्य देण्यात आलेले.
भारताची आर्थिक झेप, आर्थिक सुधारणा, वित्तीय समावेशन आणि गुंतवणूक वाढ यावर भर देण्यात आले आहे. भारताची अर्थव्यवस्था सुमारे $2 ट्रिलियन स्तरावरून $4 ट्रिलियन पेक्षा अधिक स्तरावर पोहोचली आहे. भारत जागतिक आर्थिक व्यवस्थेत अधिक प्रभावी भूमिका बजावत असून जगातील 4थ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. सुमारे 70 लाख कोटीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आकर्षित झाली आहे. 38 देशांशी मुक्त व्यापार करार प्रक्रियेला चालना देण्यात आली आहे. उद्योग, उत्पादन, आत्मनिर्भरतेवर भर आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया आणि उत्पादन प्रोत्साहन योजनाद्वारे उद्योग वाढीला चालना देण्यात आली आहे. उद्योजकता, उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला. PM स्वनिधी अंतर्गत 74 लाख पथविक्रेत्यांना सहाय्य देण्यात आलेलं आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 57 कोटी अधिक तारणमुक्त कर्जाचे वितरण झालेले आहे. PM विश्वकर्मा योजनेद्वारे 30 लाख कारागिरांना लाभ देण्यात आलेला आहे. गरीब कल्याण, सामाजिक सुरक्षा, जनधन योजनेअंतर्गत 58 कोटीहून अधिक बँक खाती उघडली गेली. त्यापैकी 32 कोटीहून अधिक महिला लाभार्थी आहेत. 81 कोटीहून अधिक नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला. PM आवास योजनेतून 4 कोटीहून अधिक घरे, पक्की घरे देण्यात आलेली. जलजीवन मिशनद्वारे 16 कोटीहून अधिक कुटुंबांना नळजोड देण्यात आलेले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 12 कोटीहून अधिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.